काही दिवस आणखी हा मुलगा माझ्या बरोबर राहिला तर अँजेलिना खरोखरीच त्या पंकजशी लग्न करून टाकेल. मग मला बसावं लागेल बोंबलत. माझ्या मना बन दगड आणि चल इथून. मना दगड बन, पायांनो दगड बनू नका. पला 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 ला 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 ला. काय पोरग कुठे आहे? मातीत गेलंय. काय हे काय पाण्यात गेलंय? काय बाप आहे पोराला पाण्यात बघतोय? चांगला आहे, पोराला खेळायला घेऊन आलात. बायको कशी आहे? कुणाची? तुमची. कुठली? हे पोरग कोणाचं आहे मग? हो बायको बरी आहे, बरी आहे. तुमची बायको सुधारली की नाही अजून निंबाळकर साहेब? नाही ना. माझं काय तुम्हाला सांगतो, नवरा बायको मध्ये ना पॅचअप होणं गरजेचं असतो. का बरं? नाहीतर नवऱ्याचा बॅड पॅच सुरू होतो. कसा काय? कसा काय? अहो दिवस रात्र त्या खानावळीत राहावं लागतं. डोक्याला तेल नाही, अंघोळीला गरम पाणी नाही, पाठीला साबण लावायला कोणी नाही. साबण आला, लावा लावा लावा. असं नका, ज्याचा साबण संपतो ना त्याला जमतो. हॅलो साबण. चालू झाली झोंबा झोंबी. चला बोल. कुठं आहात तुम्ही? अगं तुला 5 मिनिटापूर्वी सांगितलं होतं ना, मी येते का महत्वाच्या गुन्हेगाराला पकडायला आलोय. एकटाच. एकलेच? हो एकटाच पकडायला आलोय मी. 2 महिने झाला आपलं लगीन होऊन, अजून बायकोला ती नाही पकडली. आज मध्ये भल्या भल्याना पकडतोय. हो बड पाहिलं कारशात. खोटारड कुठला? तुला मी खोटाडा वाटतो? द्या तुमच्या आजूबाजूस कोण हाय त्याला फोन द्या. आत्ता काय तर कळलं. काय बाई आहे? कंची बाई? अगं माझी आई तूच बाई. जरा थांब, शोधतो कोण सापडतय का. आता हिच्यासाठी कोणाची बोलायचं. जरा माझ्या बायकोला सांगा मी कुठे येते. अहो तुम्ही सांगा ना. अहो बाबा ओ मी प्रॉब्लेम मध्ये. माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास नाही. जरा सांगा ना. बरं. हॅलो. ओ कुठं येतो आमचं हे? अहो निशलँड वॉटर पार्क मध्ये आहेत. आणि तिकडं काय करतायत? एक लहान मुलगा त्यांना टाटा करतोय आणि तेही त्याला टाटा करतायत. असं? अरे हे सांगायची काय करत होती? आलं माझे. अगं आता या तुम्ही घरला या. नाही जर टीव्ही तुमच्या डोक्यात फोडला ना तर. टीव्ही काय तुझ्या बापाचा आहे? माझ्या आबांनी तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून 5 लाख रुपये हुंडा दिलाय ना, तो आधी परत करा आजच्या आज. अरे बोललो ना 2.5 लाख रुपये देतो म्हणून. जमणार नाही. अगं चालणार नाही काय? ओ 2.5 लाख कसले हो? अहो मी इन्स्पेक्टर होणार म्हणून माझ्या सासऱ्यांनी हुंडा दिला होता 5 लाख रुपये. झालो हवालदार. पाहिजेत 2.5 लाख रुपये? पाहिजेत. नाही नाही नको. माझे बाबा कुठे आहेत? तुझे बाबा? तुझा बाप तुला परत सोडून गेला? माझे बाबा मला सोडून गेले. अरे तुझ्या बापाचा बाप पण तुला सोडून जाऊ शकत नाही. चल आपण शोधूया. चल. मला कडेवर घ्या ना. माझ्या राजा, तुला कडेवर घेतलं हे माझ्या बायकोला कळले ना तर ती माझा कडे लोट करेल. चालत चल म्हणे कडेवर घ्यायचंय. ए तू इथे थांब मी बघतो. थांब. आलत? आलो. झालं 2 महिन्यांनी आज राज्याला यायला येळ घावला काय? हा ते लवकर ड्युटी संपली म्हणून बायकोला जाऊन भेटूया म्हटलं एकदम असं. आणि ते सवतीचं पोर? माझी आई. अगं ते सवतीचं पोर नाही ग, तो शिक्षण सम्राटांचा नातू आहे. तुझ्या काय शपथ, खरंच तुझ्या बापाने दिलेल्या हुंड्याची शपथ. बस. हा 2 महिन्यानं का होईना रातच्याला घरी तर आलात. मी हा तुम्हाला काय बी बोलणार नाही. खरं? अगं माझी बाई ती ये जवळ यायची. ये दरवाजा उघडा. कोणीतरी बघायचं. ए थांब. इकडे. तू दरवाजा बंद करू नको. मी करतो दरवाजा बंद. मला आवडतं दरवाजा बंद करायला. ते तू एक काम कर. तू पाणी ताण लागले. केवढं काम करतो. आणि असं केलं तर कसं? थंडगार पाणी घेऊन येते. हा थंडगार घेऊन ये. जा. आणि मी असं केलं तर कसं? आता दुधाचा ग्लासच घेऊन आले तर? माझी आई दुधाचा ग्लास आण, काही आण, पण लवकर आण. नाही मी कुठे जात नाही. मी इथेच खेळ ठोकून. बर इकडे हे बघ, कानाखाली लप नाही तर खुर्ची खाली आवाज काढील. खुर्ची खाली आवाज? लप याच्या खाली जा. लप लपला तू लपला. काय करताय? व्यायाम करतो. व्यायाम.
दूध आणलं बायकोने ये माझ्या जवळ ये. शिक्षण मंत्र्याचा नातू हाय नव हा. नाही ते मग काय शिकवणीला इकडं आलाय. नाही मी ते नाही तर मग काय ते जीव ठेवलाय तुमचा. माझ्या सवतीच्या पोराला माझ्या मुर्दावर फसवलंय, बापाला फसवलंय, माझ्या आई-बापाला फसवलं. आणि मुर्दा बशिवला तुमचा. माझा 5 लाख हुंडा परत करा. सावकाश सावकाश. अरे कुठे अडकला ते. काका अरे कशाला बोंबलतोस काका काका. बरं झालं पाऊस पडायचा थांबला. ये माझ्या मागे सावकाशी ये. सावकाशी. बरं झालं बंगल्याच्या मागे चालू आहे. हे बघ तू इथेच थांब. मी वरती जातो आणि त्याला रंगी हात पकडतो. हा मी पण येणार. मी पण येणार. तुला भाव पाहिजेत ना. हो. मग गपचूप इथे लप. तुला कोणतरी बघायचं तरी माझी पण वाट लागायची. तुझ्या बापाला बरोबर पकडतो मी आता. हॅलो काय हो? काय चाललंय. हॅलो. आणि आवाज कसले येत आहेत. अगं अगं दुखतंय म्हणून ओरडतोय. दुखत आहे. अगं अडकलोय ना. अडकलोय म्हणजे. अगं पायपार अडकलोय मी. पाईपावर. अहो काय झालं काय तुम्हासनी. हा लोक रस्त्यावर असतात, फुटपाथवर असतात, पार्ट्या गच्चीवर असतात आणि तुम्ही पाईपावर. थांब ना. हलकट नालायक बेशरम. मला शिव्या घातल्यात तुम्ही. आज या घरी तुम्ही नाही जर पाईपाने सडकले ना तर माझ्या बाची पोरगी नाही मी सांगून ठेवते. एवढी कटकट करण्यापेक्षा आधीच फोन कट करायचा ना. चोर चोर. क्या हो काय बहादूर. काय चाललंय हो हवालदार. हा. अरे तुम्ही हवालदार असून चोरासारखे पायपावर काय चढला. उतरा खाली. कसा उतरू मी. मी 1 2 3 म्हणतो तुम्ही दोन्ही हात सोडा. हा. 1 2 3. हो काय झालं. एवढ्याशा हाईट वरनं तुम्ही उडी मारली. दोन्ही पायावर व्यवस्थित उभे आहात. ओरडताय काय पाय मोडल्यासारखं. सगळी सोसायटी जागी होईल. ये गुरखा तुझ्या तर आता. माफ करना साहब जी. मेरी जगह पे रहते तो तुम भी यही करते ना. ए बहादूर चल चल जा गेट पे जा. चाल. बरं आता मला सांगा. रात्री 12 नंतर तुमचं काय स्पायडरमॅन होतं का. तुम्ही असे पायपांवर भिंतींवर असं चढण्यासारखं. हे बघा तुमच्या कार्डाला द्यायला आलो मी. घेऊन ठेवा. ठेवून घ्या त्याला. बाबा अरे देवा. राहिला असता तुमच्याकडे काही काळ तर काही बिघडलं असतं का. घेऊन गेलो होतो. घरी जाऊन निस्तरायचं सगळं. आणि ह्याला परत सोडलात ना तर 102चा कलम लावीन तुम्हाला. काय असतो 102चा कलम. कोणाच्या बापाला माहिती. मग कशाला बोलायचं उगाच. Shut up. परिस्थिती नियंत्रणपूर्वक तणावाखाली आहे. अहो परिस्थिती नियंत्रणाखाली आहे पण तणावपूर्वक आहे असं म्हणायचंय का तुम्हाला. काहीतरी कशाखाली तरी आहे ना. जास्त बोललो का नाहीतर कानाखाली तणाव काढीन. ए उगाचच मी काय केलंय. म्हणून काहीच करायचं नाही. अरे अरे फक्त बोलतो मी करत नाही. पण या पोराला परत सोडलत ना तर 8 टक्केन. येतो मी. काका काय रे. थँक्यू काका. जा ना बाळा काकांबरोबर घरी त्यांच्या. हो. घरी काय इथं माझ्या घरी कर्फ्यू लागलाय त्याचं टेन्शन आहे मला. बायकोला कसं सोडून द्यायचं. चला काकांच्या घरी कर्फ्यू लावलास. आता आपल्या घरी दंगल पेटू. चला.